एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। छोटासा टॉपिक आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे। पृथ्वीच्या अंतरंगाच्या दृष्टिकोनातून आपण काय अंतरंग प्रत्यक्षात डोकावून पाहू शकत नाही, त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकत नाही। मग अशा परिस्थितीत मानवाने विविध एक्सपेरिमेंट करून पाहिले, ते फेल झाले। मग त्याने इनडायरेक्ट जे आहेत आपल्या एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आहे ज्वालामुखीय प्रक्रिया पृथ्वीचे अंतरंग का स्पष्ट करू शकत नाही, है ना। पृथ्वीचे अंतरंग शोधण्यासाठी मानवाने जबरदस्त प्रयत्न केला, पण डिशक्याव झाला, जमला नाही। गड्डा खोदला, काय काय नाही केला, ते जमला नाही। मग अप्रत्यक्ष काहीतरी आहे का बाबा, तर त्याच्यात लक्षात आलं की हो बा काही आहे। मग काय दिसतंय, तर दोन गोष्टी त्याला दिसत होत्या, एक भूकंप आणि दुसरा ज्वालामुखी। मग ज्वालामुखी प्रक्रिया जी आहे त्याच्या आधारावर पृथ्वीचे अंतरंग कसे आहे ते तपासता येईल का बा, तर त्याने टेस्ट करून पाहिलं। तर त्याने काय म्हणलंय, जमीन आहे रे भाव म्हणते, स्पष्ट करू शकत नाही म्हणते। तर काऊन नाही करू शकत ते समजणं आवश्यक आहे, बरोबर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया की व्होल्कॅनो जो आहे किंवा व्होल्कॅनिक प्रोसेस जी आहे ती का फेल झाली आपल्याला पृथ्वीचे अंतरंग समजायला, ते बघूया। बघण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या डोक्यात दोन प्रश्न असलेच पाहिजे। तर दोन प्रश्न पटापट पाहून घेऊ, है ना। पिटुकला असला जरी विषय तरी सुद्धा प्रश्न खूप महत्वाचे आहेत। पहिला काय पहिला आहे भाऊ, तर पहिला आहे ज्वालामुखीय प्रक्रिया करिता जबाबदार घटक कोणते बाबा, रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर अ व्होल्कॅनिक प्रोसेस। एक आहे शिलावरण विभंग, क्रिस्टल फ्रॅक्चर। दुसरा आहे मॅग्मा चेंबरची निर्मिती, क्रिएशन ऑफ मॅग्मा चेंबर किंवा शिलारस कप्प्याची निर्मिती असं म्हणूया। तिसरा आहे पृथ्वीच्या अंतरंगातील विकिरण, रेडिएशन फ्रॉम इंटेरियर ऑफ द अर्थ। आणि चौथा आहे तीव्र भूकंप, इंटेन्सिव्ह अर्थक्वेक। यासाठी जबाबदार घटक कोणता, ठीक आहे। एकदम असं थिन मार्जिन सारखं असं चॉईसेस दिले आहेत, त्याच्यातून अचूक निवडायचं आहे। चला दुसरं पाहूया, खालीलपैकी अचूक विधाने कोणती, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर आर करेक्ट स्टेटमेंट्स। खडकांचा द्रवणांक दाबाच्या समानुपाती असतो, मेल्टिंग पॉइंट ऑफ रॉक इज प्रोपोर्शनेट टू द प्रेशर। ब अतिउच्च दाबामुळे पृथ्वीचा गाभा घनरूपाचा आहे, ड्यू टू द हायेस्ट प्रेशर द कोर ऑफ अर्थ इज इन अ सॉलिड स्टेट। आणि चॉईस तुम्हाला दिलाय, दोन प्रश्न डोक्यात फिट ठेवायचे, बरोबर आहे। फिट ठेवून आता व्हिडिओ पाहायचा, समजून घ्यायचा, प्रश्न पुन्हा सोडवून पाहायचे। जमले का झिंगा लाला, नाही जमले तर पुन्हा पहा, आलं की नाही लक्षात। चला बघूया आता व्हिडिओ। बघा पहिल्यांदा आपल्याला दिसतो ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि बाहेर काय दिसतो आपल्याला, लावा रस आलेला दिसतोय लावा रस आलेला आपल्याला दिसतोय। हा लावा रस कुठून येतो बाबा, तर आपल्याला दिसते जमिनीच्या खालून। जमिनीच्या खाली काय आहे रे भाऊ, तर तिथं आहे मॅग्मा म्हणजे शिलारस, है ना। आता हा शिलारस जो आहे तो अशा वेंट मधून, एका पाईप मधून कुठून तरी फ्रॅक्चर गॅप असते, तिथून तो बाहेर निघते, असा भुरकन उडते आणि मग इकडे तिकडे पसरते। जेव्हा बाहेर निघते तेव्हा आपण त्याला लावा रस म्हणतो, त्याला काय म्हणतो, लावा रस। आणि जेव्हा आतमध्ये राहते त्याला शिलारस म्हणजे मॅग्मा। आता हा मॅग्मा कसा आहे, आपल्याला काय दिसते, मॅग्मा हा घनरूप आहे का, नाही, हा द्रवरूप आहे। हा द्रवरूप आहे म्हणजे मोल्टन कंडिशन मध्ये आहे। आणि जेव्हा बाहेर निघते तर लावा रस हा पण मोल्टन कंडिशन मध्ये आहे, म्हणजे द्रवरूप आहे। मग द्रवरूप आहे म्हणजे आतमध्ये द्रव पदार्थ आहे असं कन्फर्म होते। मग तो वर येते, सॉलिडिफाय होते आणि खडक बनतात, अग्निजन्य खडक आपण त्याला म्हणतो, बनतात बावा।
आहे कन्फर्म, काही प्रॉब्लेम नाही. मग आतमध्ये काहीतरी कसं आहे, द्रव रूप आहे. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये, इंटेरियर ऑफ द अर्थ है ना, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपल्याला दिसते द्रवरूप पदार्थ आहे. हे आपल्याला याच्यावरून कन्फर्म होतं. काही प्रॉब्लेम आहे का? कन्फर्म होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. मग काय इश्यू आहे की कन्फर्म होते, तर मग पृथ्वीच्या अंतरंगामध्ये मोल्टन स्टेट कंडिशन आहे बा, हे तर दिसतेच. मग हे फेल का होऊन, काय अडचण आहे याची, हे तर सांगते ना. बरोबर आहे ना. बाहेर निघाला लावारस पाहिला, तोही मोल्टन कंडिशन मध्ये, मग सॉलिडिफाय होते. म्हणजे आतमध्ये आपल्याला मोल्टन कंडिशन मध्ये कुठलं तरी द्रवरूपीय पदार्थ आहे हे आपल्याला दिसतंय. म्हणजे खडक द्रवरूप पदार्थात आहेत का बाबा, तर आपल्याला असं दिसते याच्यासाठी की इथे अति उच्च काय आहे, तापमान आहे, है ना. टू मच हाय टेम्परेचर, अत्यंत, ते खडकांना वितळवून टाकतात, इतकं जास्त टेम्परेचर आहे. मान्य आहे. पण हे जर असं आहे तर आपल्याला दुसरं जे गणित आहे, फिजिक्सचा नियम, तो लोचा होते. कोणता लोचा होते, तर आपल्याला असं दिसतं की प्रेशर जे आहे, प्रेशर दाब जो आहे, दाब जसा जसा वाढतो, दाब जसा जसा वाढतो तसा तसा मेल्टिंग पॉइंट जो आहे, मेल्टिंग पॉइंट म्हणजे द्रवणांक जो आहे, द्रवणांक तो सुद्धा वाढतो. जसं जसं प्रेशर वाढतं तसा तसा मेल्टिंग पॉइंट वाढतो. मग प्रेशर वाढतं म्हणजेच मेल्टिंग पॉइंट वाढतो. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मेल्टिंग पॉइंट. असा जर असेल तर पृथ्वीच्या आतमध्ये, पृथ्वीचं एवढं मोठं कवच है ना, इतकं मोठं क्रस्ट, आता हे एवढं मोठं क्रस्टचा दबाव आतमध्ये पडलेला आहे, तर दाब भरपूर पडलेला आहे. मग मेल्टिंग पॉइंट तर वाढणार. मग मेल्टिंग पॉइंट जर वाढलेला आहे तर तो मेल्ट कसा होईल रे बाबा. जरी तापमान जास्त आहे, मान्य आहे, पण तरी मेल्ट का होईल, कारण की प्रेशर हे अत्यंत जास्त आहे. कितीतरी लाख, दशलक्ष, मिलियन पास्कल इतकं जास्त प्रेशर वाढलेलं आहे. आता अशा याच्यात मेल्टिंगची पॉसिबिलिटी नील आहे. आता याचं उदाहरण कुठलं, म्हणजे याचा पुरावा कुठला, तर आपण बघूया. पृथ्वी बघा, पृथ्वीच्या आवरणांचा जर आपण इनडायरेक्टली आता बाकी याच्याने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतंय की पृथ्वीचा जो हा भाग आहे, ज्याला आपण म्हणतो गाभा, गाभा कोअर, हा कसा आहे, घन रूपात आहे. हा घन रूपात आहे. हा घन रूपात काय आहे, तर त्याचं थेरायझेशन, त्याचं लॉजिक जे आहे कुठलं, की प्रेशर हे अतिशय जास्त आहे, त्यामुळे मेल्टिंग पॉइंट सुद्धा अति जास्त आहे. इतका जास्त प्रेशर आहे, दशलक्ष मिलियनच्या याच्यापेक्षा जास्त प्रेशर आहे, आणि त्याच्यामुळे इथला आतमधले जे धातुमय खडक आहेत ते धातुमय खडक काही वितळत नाही, म्हणजे द्रवरूपात असत नाही, द्रवरूपात असत नाही. पण आता अजून गंमत महत्वाची लक्षात घ्या की हा जो फिजिक्सची थेअरी आहे, हे फिजिक्सच्या थेअरीनुसार आपल्याला दिसतंय की कोअर गाभा जो आहे तो कशामुळे, लॉजिकली कशामुळे, की अति उच्च दाबामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट, त्याचा द्रवणांक वाढला, अत्यंत जास्त वाढला, आणि त्याच्यामुळे आतमधले जे खडक आहेत ते द्रवरूपात नाही आहेत तर घनरूपात आहेत, असं आपल्याला दिसतंय. पण तसं नाही आहे. काय आहे खरं कारण, काय आहे याचं कारण, खरं कारण, याचं खरं कारण असं आहे की गाभ्यामध्ये जो घनरूप आहे तो घनरूप याच्यासाठी आहे की हेवी मेटल आहेत, हेवी मेटल मिनरल्स जे आहेत त्यांचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यांचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यांचा मेल्टिंग पॉइंट खूप हाय राहतो आणि हाय डेन्सिटी याच्यामुळे आहे. म्हणजे आपल्याला कोणतं दिसते, फेरस आणि निकेल, निफे जे म्हणतो आपण, त्याचं प्रमाण इथे जास्त आहे आणि म्हणून हा घनरूप आहे. याच्या बाहेरचं हा जर गाभा घेतला तर गाभ्याचे दोन प्रकार आहेत, आंतरिक गाभा आणि बाह्यांगत गाभा. म्हणजे
एक्सटेरियर कोअर आणि इनर कोअर. तर एक्सटेरियर कोअर जर आपण बघितला तर तो लिक्विड फॉर्म मध्ये आहे आणि इनर कोअर जो आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. का? तर याच्यामध्ये निफेचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे हा लॉजिक जो आहे फिजिक्सचा की प्रेशर जास्त असल्यामुळे मेल्टिंग पॉइंट जास्त आहे आणि त्यामुळे तो घनरूप आहे, हे नाही. म्हणजे हे इथं बसत नाही आणि मागच्या ह्याच्यात आपण पाहतो तर हे इथं बसत नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं लावा रस कसा निघाला रे बाबा, जेव्हा की प्रेशर जास्त आहे. आणि इकडे आपण म्हणतो की बाबा म्हणून तर कोअर काय आहे, घनरूप आहे. पण घनरूप काय आहे, याचं खरं कारण प्रेशर आहे का? नाही. तर याचं खरं कारण काय आहे, तर हेवी मेटल्स आहेत. म्हणजे हा थेरी जे आहे, हा थेरीचा लोचा आपल्याला पृथ्वीचा अंतरंग शोधताना झालेला दिसून येतो. क्लिअर, राईट. मग आता असं जर आहे तर याचा अर्थ होलकॅनो जो आहे ना, त्या होलकॅनो मधून हा लावा रस येतोच कसा, है ना. मग हे जर लॉजिक आहे की प्रेशरमुळे आतमधील खडकांचा मेल्टिंग पॉइंट वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे तो द्रवरूपात राहू शकत नाही, तो घनरूपातच असेल. मग हे जर थेरी आपण मान्य करायची आहे, कोअरला त्या सिद्धांताने आपण जर घेण्याचा प्रयत्न केला, जरी की हे लॉजिक आहे, तर अशा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की मग आलं कुटुंब हा लावा रस. तर खूपच सुंदर असं व्होल्कॅनिझमच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. ते म्हणजे असं की हा जो आहे हे काय आहे, हे शिलावरण आहे, है ना. हे शिलावरण आहे आणि हे मॅन्टल आहे. बरोबर आहे, प्रावरण आहे. आता प्रावरणामधला जो खडक आहे, ह्या खडकामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे अति उच्च तापमान, पण दुसरा आहे अति उच्च दाब. म्हणजे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असं कॉम्बिनेशन आहे. आता जास्त तापमान आहे म्हणजे वितळणार, पण प्रेशर अधिक असल्यामुळे तो वितळू देत नाही. मग हा वितळलेला लावा रस आलेला कसा दिसतो आपल्याला, तर आपल्याला असं दिसतंय की जेव्हा फ्रॅक्चर येतं, हे फ्रॅक्चर दिसतं आपल्याला, है ना. याला आपण म्हणतो क्रस्टल फ्रॅक्चर. याला आपण काय म्हणतो, क्रस्टल फ्रॅक्चर. म्हणजेच आपण याला म्हणतो शिलावरण विभंग. हा शिलावरण विभंगामुळे काय होतं, अचानक रप्चर पडल्यामुळे याचं जे प्रेशर आहे, या शिलावरणाचं जे प्रेशर आहे ते प्रेशर कमी होतं. हे प्रेशर काय होतं, कमी होतं. अचानक प्रेशर कमी झाल्यामुळे, हा प्रेशर कमी झाल्यामुळे मेल्टिंग पॉइंट कसा होईल, सडन कमी होईल. मेल्टिंग पॉइंट सडन कमी झाला की ऑलरेडी इथे तापमान जे आहे हे अतिउच्च आहे, तापमान जे आहे अतिउच्च आहे आणि त्यामुळे हे खडकं भरभर काय व्हायला लागतात, अत्यंत जलद गतीनं वितळायला लागतात आणि वितळून इथे भरभर वर येतात आणि मग आपल्याला काय दिसतोय, लावा रस हा मोल्टन कंडिशन मध्ये दिसून येतो. म्हणजेच काय तर आतमध्ये द्रवरूपातच आहेत खडकं. हे आपल्याला व्होल्कॅनिझम मुळे कन्फर्म होत नाही, कारण व्होल्कॅनिझमचा जो लावा निघालेला आहे द्रवरूपात तो कशामुळे निघालाय, सडन रिलीज ऑफ प्रेशर सडन रिलीज झालं आणि त्यामुळे मेल्टिंग पॉइंट द्रवणांक कमी झाला, भरकन. आणि तो भरकन कमी झाल्यामुळे आपल्याला काय दिसतंय, इथले खडक जे आहेत ते वितळलेल्या स्वरूपात बाहेर यायला लागले, कारण की तापमान ऑलरेडी तिथे अधिकाधिक होतच आणि त्यामुळे लो मेल्टिंग पॉइंटला हाय टेम्परेचर मध्ये ते लवकरच आपल्याला काय लागले, वितळायला दिसून येतात. क्लिअर, लक्षात आलं. आणि केवळ या कारणामुळे जे प्रेशर इज प्रपोर्शनेट टू द मेल्टिंग पॉइंट ही थेरी काही बरोबर बसत नाही, केवळ याच्यामुळे. आणि म्हणून व्होल्कॅनिझम इज फेल्ड टू प्रूव्ह, है ना, टू प्रूव्ह द इंटेरियर ऑफ द अर्थ. पृथ्वीचं अंतरिंग कसं आहे, है ना, ते प्रत्यक्षात म्हणजे निश्चित स्वरूपात आपण ज्याला आहे तर तसंच,
पण निश्चित स्वरूपात व्होल्कॅनिझम सांगू शकत नाही. क्लिअर झाला? लक्षात आला? काही इश्यू? काहीच इश्यू नाही. समजला तुम्हाला? अरे हुशार हा बाबा, तुम्ही पुट्टे ना, काही विचारू नका. अभ्यास मस्त करता, काही चिंता नाही. अरे बाबा, फक्त लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि अभ्यास करताच. म्हणून तुमच्या अभ्यासासाठी मी देतो ऑल द बेस्ट.